नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदसरे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महसूल सेवक म्हणजे कोतवाल पद भरती 2026 याला सुरुवात झालेली. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली सध्याची घडलेली ती म्हणजे जालना महसूल विभागाकडून जालना जिल्ह्याच्या ज्या काही जागा आहेत, जालना जिल्ह्यामध्ये ज्या काही 47 जागांची कोतवाल पदाची भरती होणार आहे, ती संपूर्ण भरतीचा जो वेळापत्रकाचा जो कार्यक्रम आहे पूर्णपणे जाहीर झालेला आहे मित्रांनो. आणि तसाच सेम त्याच रेंजमध्ये सगळ्या जिल्ह्यांचा कार्यक्रम आहे. कारण का जालन्याची जाहिरात आली याचा अर्थ बाकी सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती किंवा सगळ्या जिल्ह्यांच्या दमादमाने सुरू होणार आहे. मित्रांनो, आपण जर कोतवाल भरतीची तयारी करत असेल तर हा व्हिडिओ आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये सगळ्या वेळापत्रकानुसार कोणत्या वेळेला काय होणार आहे, कोणत्या वेळेला तुमची लेखी परीक्षा होणार आहे, तुमची निवड यादी कधी लागणार आहे, तुमचं सिलेक्शन कधी होणार आहे, तुम्हाला जॉईन कधी करणार आहे, सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आपण जर महसूल सेवक कोतवाल या पदाची तयारी करत असाल तर, आणि लक्षात ठेवा आपल्या गावामध्ये ज्या जागा आहेत त्या जागांसाठी जर आपला फॉर्म भरायचा असेल तर लक्षात ठेवा तुमची पात्रता काय काय नाही सगळं मी पाठीमागचे व्हिडिओ टाकले. मात्र आता या व्हिडिओच्या माध्यमातून जालना जिल्ह्याचा जो भरतीचा कार्यक्रम आहे तो आता या ठिकाणी जाहीर झालेला आहे. म्हणजे आता दमादमाने जालन्याचा झाला म्हणजे असं सर्व दमादमाने एवढं 5-10 दिवसामध्ये सगळ्या जाहिराती जवळजवळ डिस्प्ले होऊ शकतात. प्रत्येकाने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच समिती नेमलेली डीसीच्या अंतर्गत आणि त्याच्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू झालेली आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. जे नवीन विद्यार्थी त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि कोतवाल आणि पोलीस पाटील हे जे पद आहेत दोन, या पदांची जर तुम्ही तयारी करत असाल कोतवाल पदाची तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं, तिथे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. महाराष्ट्र राज्य कोतवाल आणि स्पेशल कोतवालचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सगळ्यांनी जॉईन करायचं. कारण का त्याच्यावरती तुम्हाला सगळी माहिती इथून पुढे त्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती मिळत जाणार आहे. त्याचबरोबर त्या ग्रुपवरती तुम्हाला तुमची चर्चा सुद्धा करता येणार आहे, काही प्रश्नांची उत्तर सुद्धा मिळणार आहे. जास्त उशीर न करता 2912 जागा आहेत, त्यातल्या 47 जागा आहेत जालना जिल्ह्यासाठी होत्या आणि त्याचा भरतीचा संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले. आणि मी का सांगतो हा व्हिडिओ सर्वांनीच पहा महाराष्ट्रातल्या, कारण का जसा जालन्याचा कार्यक्रम जाहीर झाला तसा इतर जिल्ह्यांचा पण लवकरच जाहीर होणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण पूर्णपणे काय परिपत्रक आले जालना जिल्ह्याकडून ते संपूर्ण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ओके, सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे. ओके, चला तर मग. पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जी काय कोतवाल पदाची जाहिरात येणार आहे आणि त्या कोतवाल पदाच्या जाहिरातीसाठी लक्षात ठेवा, कोतवाल पदाची जी काही जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीसाठी तुम्हाला माहिती आहे आपण सदैव तत्परच असतो विद्यार्थ्यांसाठी. हार्देज ऑनलाईन अकॅडमी महाराष्ट्र आयोजित महसूल सेवक कोतवाल भरती 2026 ची जम्बो टेस्ट सिरीज आपण तुमच्यासाठी लॉन्च करतोय. 5 सप्टेंबर नंतर आपली टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू होणार आहे. मागील सगळ्या पेपरचा आढावा घेऊन बनवलेली ही एकमेव टेस्ट असणार आहे. ही टेस्ट मी तुमच्यासाठी पहिल्यांदा ऑनलाईन करतोय, त्याचसोबत तुम्हाला पुन्हा ऑफलाईन पण टेस्ट सिरीज आपण लॉन्च करणार आहे. मित्रांनो, जे पेपर लिहिणार तेच आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. पाठीमागच्या सगळ्या पेपरचा आढावा असणार आहे, आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मित्रांनो, या टेस्ट सिरीज फक्त 125 रुपयाला असणार आहे. मात्र त्यात तुम्हाला काय मिळणार आहे, सामान्य आसन, अंकगणित आसन, मराठी भाषा आसन, भूगोल आसन, विशेषतः भूगोलामध्ये जिल्ह्याची भौगोलिक माहिती असणार आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त 125 रुपये फी मध्ये असणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करते त्यांनी खाली माझा नंबर दिसतो 9766853675 या नंबरवरती लगेच मेसेज करा आणि कोतवाल भरतीसाठी संपर्कात राहा. लक्षामध्ये टेस्ट सिरीज जॉईन झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर तुम्हाला समजेलच. मात्र तत्पूर्वी तुम्हाला प्री नोंदणी करणं भाग आहे, ती तुम्ही या ठिकाणी या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि करून घ्यायची. आणि खाली जो ग्रुप दिला त्याला जॉईन करा, त्याच्यावरती पण मी टेस्ट संदर्भात तुम्हाला माहिती टाकणार आहे. एकदम दर्जेदार टेस्ट सिरीज असणार आहे. सगळ्यात पुणे मागील पेपर असेल, बीडचा असेल, नगरचा असेल, पुण्याचा असेल, सगळे पेपर एकत्रित करून त्यातून काय प्रश्न आले त्याचा आढावा घेऊन आपण टेस्ट सिरीज बनवणार आहे. ऑनलाईन टेस्ट सिरीज का बनवतो का त्यातून तुम्हाला सराव करता यावा, स्पष्टीकरण समजता यावा, लगेच कळावं का आपलं किती चुकलंय किती बरोबर आले. 50 क्वेश्चन मधून आपल्याला 50 पैकी किती मार्क म्हणजे 100 पैकी किती गुण मिळतात, सगळं काही त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपरली समजणार आहे. त्यात काही शंका नाही. ओके, अतिशय दर्जेदार टेस्ट सिरीज आहे. आणि तुम्ही जर कोतवाल टेस्ट सिरीज लावायची असेल किंवा नसेल तो भाग वेगळा, पण कोतवाल भरतीची जर तयारी करायची असेल आणि कोतवाल भरतीची तयारी करत असाल तर हा जो नंबर आहे 9766853675 याच्यावरती नक्की व्हॉट्सअपला मला मेसेज करा. ओके, चालते. चला मग आपण पत्रकाकडे जाऊया. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपली जम्बो टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी जॉईन करून घ्या. ओके, चालो. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय जालना मशाखा आस्थापना. विद्यार्थी मित्रांनो, कालचं परिपत्रक हे जालना जिल्ह्याने काढलेलं एकदम समजून घ्या, व्यवस्थित पूर्ण समजून घ्या. तुम्ही जर फॉर्म भरायचा आहे, तुम्ही जर तयारी करताय, महाराष्ट्रामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असेच पत्रक आता येणार आहेत. तुम्ही व्यवस्थित बारकाईने शेवटपर्यंत पाहिजे पत्रक. महसूल सेवक विषय काय, महसूल सेवक कोतवाल पद भरण्याबाबत मित्रांनो मिळता जुळता किती आहे हे सगळं तुम्हाला यामध्ये समजेल. त्यांनी काय सांगितलं, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की
उक्त संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील 2912, काल किती जाहिरात आली ती 2912, ती जाहिरात किती होती 2912 यांनी किती सांगितलंय 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या जिल्ह्याने रिक्त पदांच्या विवरण पत्रानुसार, म्हणजे ते हे पत्र कोणी दिलेत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना महसूल विभागाकडून आलेले आहेत आणि त्याच्या खाली ती जी पट्टी होती 2912 त्याच्यामध्ये जालन्याला 47 जागा होत्या. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं का जालना जिल्ह्यात एकूण 47 पदे रिक्त आहेत. तसेच कोतवालांची पदे भरताना संदर्भ दिन क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून त्याप्रमाणेच कोतवालांची पदे भरले जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदरची पद भरती प्रक्रिया 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत, शब्द काय वापरलाय, कोणत्याही परिस्थितीत पार पडली जाईल, म्हणजे त्यांना 30/11 अगोदर ती भरती प्रक्रिया पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्याबाबत कळवले आहे. त्याचबरोबर सदर पदभरतीबाबत संदर्भे शासन निर्णय क्रमांक 1 व 2 अन्वये कोतवालांची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आलेले उक्त शासन 5/9 वगैरे त्यानुसार आता त्यांनी काय केले, एक समिती गठीत केलेली. ती समितीचा अध्यक्ष असणारे उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकारी म्हणजेच उपजिल्हाधिकारी, सदस्य सचिव असणारे तहसीलदार, सदस्य असणारे नायब तहसीलदार महसूलला नायब तहसीलदार असतो, निवासी नायब तहसीलदार असतो तुम्हाला माहिती, सदस्य असणारे समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी. त्याबरोबर त्यांनी सांगितलं ही जी समिती त्यांना सूचना काय आहेत, विषयांकित प्रकरणी कोतवाल संवर्गात रिक्त भरण्याची कार्यवाही ही शासन निर्णय 5/9/13 व 17/5/23/203 मधील तरतुदीनुसार करण्यात यावी. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम यासोबत निश्चित करून देण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही, म्हणजे रेग्युलर लवकरात लवकर भरती प्रक्रिया पार जाईल याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यायची. सदर प्रक्रियेमध्ये अनियमितता आढळून आल्यास अथवा न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल्याची नोंद घ्यावी. म्हणजे डायरेक्ट त्यांना परफेक्ट सांगितलेलं आहे, अजिबात कुठल्याच प्रकारचे भरती प्रक्रियेचे वेळापत्रक पहा कसे. आता या ठिकाणी पहा, हे फार महत्वाचं, 24/8/2026 म्हणजे परवा दिवसपासून तर 9 सप्टेंबर पर्यंत त्यांनी काय करायचे, मागासवर्गीय कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून बिंदू नामोरी मंजूर करून घ्यायचे. 10 सप्टेंबरला कोतवाल भरती कामी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करायची आहे. 15 सप्टेंबरला कोतवाल भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करायची, म्हणजे तुमच्या जाहिराती कधी यायला सुरुवात होणार आहे 15 सप्टेंबरला तुमच्या जाहिराती येणार आहे कोतवालाच्या, आलं लक्षामध्ये. त्यानंतर पुढे सांगितलं अर्ज दाखल करायचे. अर्ज कधी दाखल करायचे, 16 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरायचे आहेत. आणि हे अर्ज भरण्याची जबाबदारी कोणाक असणार आहे, संबंधित तहसील कार्यालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरणे कामी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करायची. अर्ज भरल्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायची तुम्हाला 30 सप्टेंबरला. त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितले ज्यांना प्रवेश पत्र हे पोस्टाने प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांना तहसील कार्यालयातून प्रवेश पत्र द्यायचे. 1 तारखेपासून 3 तारखे 3 दिवसामध्ये तुमचे प्रवेश पत्र येणार. जर प्रवेश पत्र आले नाही तर संबंधित तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही तिथून प्रवेश पत्र घेऊ शकता. आणि तुमची लेखी परीक्षा कधी होणार आहे, तुमच्या लेखी परीक्षेचा दिनांक आहे 4/10 म्हणजे 4 ऑक्टोबरला तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी काय होणार मित्रांनो, होणार आहे. जालन्याची लेखी परीक्षा 4 ऑक्टोबरला होणार आहे असं या पत्रकानुसार समजते. त्यानंतर उत्तर तालिका पहिली लगेच 5 ऑक्टोबरला भेटणार आहे. प्राथमिक उत्तर तालिका प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर काही आक्षेप हरकती असतील तर त्याला वेळ देणार तुम्हाला 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर. अंतिम उत्तर तालिका तुमची येणार आहे 8 ऑक्टोबरला तुमची अंतिम उत्तर तालिका येणार आहे. आणि लेखी परीक्षेतील गुणवत्ता क्रमानुसार पात्र उमेदवारांच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती यादी प्रसिद्ध होणार आहे. ही 9 ऑक्टोबरला तुमची यादी प्रसिद्ध होणार आहे. मूळ कागदपत्रांची पडताळणी तुमची 10 आणि 11 ऑक्टोबरला होणार आहे. आणि तुमची अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणार आहे 12 ऑक्टोबरला तुमची अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. अशा पद्धतीनं त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय भरती प्रक्रिया पूर्ण केल्याचा अहवाल सादर करायचा आहे. 14 ऑक्टोबरला भरती प्रक्रिया पूर्ण केल्याचा अहवाल सुद्धा त्यांना सादर करायचा आहे. म्हणजे याच्यातून तुम्हाला एक गोष्ट कळली का मित्रांनो, किती प्रचंड वेग धारण करणारी ही भरती प्रक्रिया. त्यांनी डायरेक्ट सांगितले कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही, ही भरती प्रक्रिया पूर्ण झालीच पाहिजे. 30/11 जो 30/11चा कालावधी दिलेला आहे तो 30/10च्या आतच काही जिल्ह्यांच्या भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. उरलेले काही जिल्हे 30/10-11 नंतर होणार आहे. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं समजलं का याच्यामधून, विद्यार्थी मित्रांनो आता हलगजरीपणा करून चालणार नाही. तुमच्या हातात 2-2.5 महिने राहिले, 2च महिने धरा, 1.5-2 महिन्याचा 40-45 दिवस राहिले. त्यामुळे बिलकुल हलगजरीपणा करू नका. आणि डायरेक्टली ज्यांना वाटतंय का मला कोतवाल पदाचा फॉर्म भरायचा, मला कोतवाल, त्याने आतापासून एक पुस्तक घ्या आणि पुस्तकातून अभ्यासाला त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट आता सुरुवात करा. याचं कारण आहे
का विद्यार्थी मित्रांनो याचं कारण असं आहे का तुमच्याकडे वेळ कमी आहे, क्लास वगैरे लावलं, त्या बॅच पूर्ण करणं, एक वर्षाचा त्या बॅचचा कालावधी, एवढा वेळ तुमच्याकडे राहिलेला नाही. ऑन दी स्पॉट तुमची जाहिरात येऊन तुमच्या लगेच तुमचे फॉर्म भरून घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता आपण त्या स्वरूपाच्या टेस्ट सिरीज सुरू करतो. मी ते बरोबर जेवढं काही पेपरला इथून मागचे पेपर आले ते त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो सगळ्या. त्यातून तुमचा सराव होणार आहे. त्यातून तुम्हाला पेपरला जाता जाता काय अडचणी येऊ शकतात किंवा कसे प्रश्न असतील ते पण समजणार आहे. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने जालन्याचा जिल्ह्याचा कार्यक्रम असं आपण का अशा पद्धतीने महसूल सेवक कोतवाल जालना जिल्ह्याचा पूर्णपणे कार्यक्रम वेळापत्रक या ठिकाणी सांगितलेले, कोणत्या दिवशी काय होणार या तारखांसकट आलेले. आलं लक्षामध्ये? असंच नगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी सगळ्या जिल्ह्यांचे येणार आहे. आलं लक्षामध्ये? सगळ्या जिल्ह्यांचा आज उद्या परवा 2-3 दिवसात सगळ्या जिल्ह्यांचे पत्रक येतील आणि सेम यानुसारच कार्यवाही राहील. फक्त एक आहे 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये, म्हणजे आता जालन्याचा पेपर 4 ऑक्टोबरला बाकीच्यांचा 4ला होईल असं नाही. त्यांचा वेगळ्या तारखेला होऊ शकतो, काहींचा सप्टेंबर मध्ये आपलं नोव्हेंबर मध्ये जाऊ शकतो, काहींचा 15 नोव्हेंबरला होऊ शकतो. ह्या भरती प्रक्रियेला काही जास्त विलंब लागत नाही. विद्यार्थ्यांची संख्या लिमिटेड असती, निकाल लावणं शक्य होतं लगेच, सगळ्या गोष्टी लगेच शक्य होतात. परीक्षा ऑफलाईन होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपण तुम्हाला पीडीएफ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. ओके, त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवर देखील पाहत असाल आरोग्य विभागाची पण जाहिरात येणार. तुम्हाला माहिती आरोग्य विभागाची सुद्धा जाहिरात येत आहे आणि ह्या आरोग्य विभागाची जाहिरातीसाठी जर आपण तयारी करत असाल गट क आणि गट ड च्या, तर मित्रांनो आरोग्य विभागासाठी हे पुस्तक एकदम छान पुस्तक आहे, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन. आणि या पब्लिकेशनच एक कोतवालाचं पुस्तक आपल्याला 5 सप्टेंबर पर्यंत मिळून जाईल. सगळ्या प्रश्नपत्रिका असणार आहे, त्याचं विश्लेषण सुद्धा असणार आहे. लवकरच कोतवालाचं सुद्धा पुस्तक मार्केटमध्ये येणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच 2026 ते 2012 ते 2026 पर्यंत 16,000 प्लस प्रश्नांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे. बाळांनो, अतिशय दर्जेदार असं पुस्तक आहे. नवीन पॅटर्न नुसार टीसीएसने घेतलेले सगळे प्रश्न याच्यामध्ये असणार आहे. ज्या काय आता जीएमसीच्या जागा सुटत आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या असतील आरोग्य संचालनाचे, सगळं या पुस्तकामधून तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर बेस्ट बस वाहकचं पण तयारी करणारे बरेच विद्यार्थी स्क्रीनवर बुक दिसत असेल, तर बेस्ट बस वाहकची जरी तयारी करत असाल तर हे तुमच्यासाठी बेस्ट बस वाहकचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन अतिशय दर्जेदार असं पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, म्हणजे हे पुस्तक सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 54 नंबरला कॉल करून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. मित्रांनो, सर्व पब्लिकेशनची पुस्तक आहेत. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी वनरक्षकचं सुद्धा पुस्तक आहे. वनरक्षकची भरती अजून एमपीसी का जायची की नाही अजून फिक्स झालेलं नाही. त्याचबरोबर मित्रांनो राज्य उत्पादन शुल्कची पण जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्य उत्पादन शुल्कचं पण स्मार्ट स्टडीचं पुस्तक आहे. हे सगळे पुस्तकं तुम्ही या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो, खरेदी करू शकता. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीनं आपण महसूल सेवक कोतवाल पद भरती 2026 संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. जे कोण नवीन विद्यार्थी आता कोतवाल भरतीची तयारी करायची असेल त्यांनी खालील नंबर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि आपला ग्रुपची लिंक पण तुम्हाला खाली दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची. ती टेलिग्रामच्या ग्रुपला सगळ्या कोतवाल आणि पोलीस पाटील दोन्ही तयारी करणारे विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन व्हायचे. 4 ऑक्टोबरला फक्त जालन्याची परीक्षा होणार आहे, बाकीच्या जिल्ह्यांच्या नाही, बाकीच्या त्याच्या वेगळ्यानुसार. हा फक्त जालना विभागाचा कार्यक्रम होता, जालना जिल्ह्याचा कार्यक्रम होता. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं होतं का याच्यावरून लक्षात घ्या का सगळीकडल्या जाहिराती अशा परिपत्रक असे लवकर येणार आहे आणि वर्तमानपत्रात सुद्धा लवकर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यामुळे आता शांत राहू नका. ज्या विद्यार्थ्यांना कोतवाल पदाची तयारी करायची आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आता कामाला लागा, कारण का तुमच्या हातात 30-40 दिवस फक्त हातामध्ये असणार आहे. तुम्ही विचार करा ना, आज 26 तारीख आहे, म्हणजे ऑगस्ट गेला, सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे किती इन सारा 35 दिवसामध्ये पेपर आहे. 35-40 दिवसात हा पेपर होतोय. बाकीच्यांचे पेपर ऑक्टोबरच्या पुढे, म्हणजे आपले सगळ्यांचे पेपर बऱ्यापैकी पेपर हे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होऊन 30 नोव्हेंबरच्या आज सगळे कोतवाल त्यांच्या कामावरती रुजू करण्याचं त्यांचं टार्गेट आहे. त्यानुसार त्यांनी समित्या जिल्हास्तरीय गठीत केलेल्या आहे, तालुकास्तरीय समित्या असणार आहेत, तालुकास्तरीय जाहिरात येणार आहे, तहसीलदारच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. आलं लक्षामध्ये? चालतंय मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. मात्र जर नवीन जॉईन झाला असेल किंवा नवीन माझा व्हिडिओ पाहत असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा, शेअर बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही, सगळी माहिती मिळेल. आणि हो, आपल्याकडे अभ्यासाचे ग्रुप असतील तुमचे घरगुती, तर त्याचे म्हणजे घरगुती आपले बहीण भाऊ नातेवाईक कुणी जर तयारी करत असेल कोतवाल पदाची त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, धन्यवाद. भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.